तर या वर्षीच्या पहिल्या प्रश्नमंजुषेच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे. जरा टाळ्या वाजल्या पाहिजे. आठवडाभर शिकलेल्या भागाची उजळणी आपण या प्रश्नमंजुषेमध्ये करत असतो. ज्या ज्या गोष्टी आपण शिकलोत त्याची उजळणी या खेळाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करतो आणि जो गट चांगला अभ्यास करतो त्याला आपण काय देतो? जबरदस्त बक्षीस देतो. आपल्या अभ्यासक्रमामध्ये जे विषय आहेत त्यामध्ये भाषा आहेत, गणित आहे, विज्ञान, इतिहास, भूगोल, कला, सामान्य ज्ञान या सगळ्या विषयावर आधारित प्रश्न आपण या प्रश्नमंजुषेमध्ये तुम्हाला विचारणार आहोत आणि आशा आहे की तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे ते खेळणार आणि भरघोस बक्षिसे. आजचा जो विषय आहे तो आपण इंग्रजी या विषयावर ही प्रश्नमंजुषा सुरुवात करणार आहोत आणि आशा आहे की आपण या आठवड्याभरामध्ये जे शब्दार्थ, वाक्य, ग्रामर शिकलेलो आहोत त्याची उजळणी याच्यातून होईल. तर तुम्ही सगळे तयार आहात? आवाज नाही आला रे. तर या खेळासाठी आपण काही ग्रुप केलेले आहेत. त्यामध्ये टीम ए राणी, वेदांत, संतोषी, आर्या आहे. टीम बी मध्ये सुमन, सुमित्रा, दीक्षा आणि सकीना आहे. टीम सी मध्ये सार्थक, दर्शन, संग्राम आणि भाग्यश्री आहे. आणि टीम डी मध्ये सिद्धी, स्नेहल, पूनम आणि निकेत आहे. पण तिचे पार्टनर्स आज आलेले नाही, पण त्या दोघेच खेळणार आहे. आपण कोणालाही एक्स्ट्राचे पार्टनर देणार नाही. तर सुरू करायचं. जरा टाळ्या वाजल्या पाहिजे. तर जसं की तुम्हाला माहीतच आहे की आपण या गेममध्ये काही राऊंड्स ठेवलेले आहेत ना. राऊंड्स आहेत, 4-5 राऊंड्स असतात आणि त्या राऊंडमध्ये अनेक प्रकारचे प्रश्न असतात. तर या प्रश्नमंजुषेमध्ये पहिला जो राऊंड आहे तो आपण सुरुवात करूया. त्याचे नियम मी आधी तुम्हाला सांगू इच्छितो. तर या राऊंडमध्ये प्रत्येक ग्रुपला मी 2-2 प्रश्न विचारणार आहे. प्रत्येक बरोबर उत्तराला मी 20 गुण देणार आहे आणि जर उत्तर चुकलं तर त्याच्यानंतरचा जो संघ आहे त्याला आपण संधी देणार आहोत. ठीक आहे. तर आणि उत्तर द्यायला 15 सेकंदाचा वेळ आहे. माझ्याकडे टायमर आहे. मी तो इथे टायमर लावणार आहे. मी जर स्टॉप म्हटलं की तुम्ही त्या ठिकाणी स्टॉप व्हायचंच आहे. काहीही चालणार नाही. ठीक आहे. तर मुलांनो, बाळांनो, तयार आहात का? तर पहिला प्रश्न मी राऊंड 1चा पहिला प्रश्न मी ग्रुप एला विचारणार आहे. ग्रुप ए रेडी? पहिला प्रश्न स्क्रीनवर. त्याला आज उदास वाटत आहे या वाक्याला इंग्रजीत कसे बोलाल? मी ऑप्शन्स देणार आहेत. ही इज फिलिंग गुड, शी इज फिलिंग बॅड, ही इज फिलिंग बॅड की शी इज फिलिंग गुड. टायमर लागलेला आहे. टायमर सुरू झालेला आहे. 15 सेकंदाचा वेळ या ठिकाणी मी देणार आहे. टाइम संपत आलेला आहे. सी असा ऑप्शन या ठिकाणी निवडलेला आहे. आपण चेक करूया. बरोबर आहे. शी इज फिलिंग बॅड ती मुलीसाठी आहे आणि ही इज फिलिंग बॅड मुलासाठी आहे. म्हणून या ठिकाणी ग्रुप ए ला पहिल्या प्रश्नासाठी किती गुण मिळत आहेत? 20 गुणाची प्राप्ती या ठिकाणी झालेली आहे. दुसरा प्रश्न परत ग्रुप ए साठीच. रेडी? तो उद्या शाळेत येणार आहे. हे वाक्य इंग्रजीत कसे बोलाल? उद्या प्रश्न सांगितलेला आहे. उत्तराचे ऑप्शन्स मी या ठिकाणी देणार आहे. ही विल कम टू स्कूल टुमारो, ही इज कमिंग टू स्कूल, ही वॉज कमिंग टू स्कूल टुमारो, शी विल कम टू स्कूल. युअर टाइम स्टार्ट. भविष्य काळातील वाक्य आहे. तो उद्या शाळेत येणार आहे. 10 सेकंद. 11, 13, 14. टाइम अप. सॉरी. हां, जोरात सांगायचं आहे. तिसरं. लवकर फायनल कोणतं आहे? पहिलं की तिसरं? आन्सर. तो उद्या शाळेत येणार आहे. भविष्यातील वाक्य आहे. त्यावेळी आपण काय वापरतो? विल वापरतो. नाईस, गुड. तर यानंतर 0 मार्क आहे या प्रश्नाला. यानंतर पुढचं तू फक्त मोबाईलमध्ये बघायचं आहे. यानंतर नेक्स्ट ग्रुपला आपण प्रश्न विचारणार आहोत. राऊंड 1 मधला पहिला प्रश्न ग्रुप बीचा स्क्रीनवर. रेडी? मी पुण्यात राहतो हे वाक्य इंग्रजीत कसे बोलाल? ऑप्शन्स आहेत. वी लिव्ह इन पुणे, आय लिव्ह इन पुणे, आय एम इन पुणे, ही लिव्हज इन पुणे. युअर टाइम स्टार्ट नाव. तर कोणता प्रश्न होता? हां, ग्रुप बीला त्यांचा पहिला प्रश्न होता मी पुण्यात राहतो. ग्रुप बीचा पहिला प्रश्न आहे मी पुण्यात राहतो हे वाक्य इंग्रजीत कसे बोलाल? आणि ऑप्शन दिलेले आहेत. वी लिव्ह इन पुणे, आय लिव्ह इन पुणे, आय एम इन पुणे, ही लिव्हज इन पुणे. ऑप्शन बी या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे. ओके, आय लिव्हज इन पुणे ऑप्शन बरोबर आहे. ग्रुप बी साठी जरा टाळ्या वाजल्या पाहिजे. पहिल्या प्रश्नासाठी ग्रुप बीला या ठिकाणी 20 मार्क मिळणार आहेत. दुसरा प्रश्न ग्रुप बी साठीच प्रश्न आहे. इथून लांब आहे का हे वाक्य इंग्रजीत कसे बोलाल? ऑप्शन आहेत. इज इट फार फ्रॉम हिअर, वेअर आर यू, इज इट नियर, हाऊ लॉंग इट इज. ऑप्शन ए सिलेक्ट केलेला आहे. ग्रुप बी ने सिलेक्ट करूया. बरोबर आहे. या ठिकाणी ग्रुप बी ला 20 मार्काची प्राप्ती झालेली आहे. दोन्ही ऑप्शन्स व उत्तरे बरोबर त्यांनी दिलेले आहेत. टाळ्या वाजल्या पाहिजे ग्रुप बी साठी. पुढचा प्रश्न स्क्रीनवर ग्रुप सी साठी. रेडी का? प्रश्न आहे मला उशीर होत आहे हे वाक्य इंग्रजीत कसे बोलाल? ऑप्शन्स आहेत स्क्रीनवर. आय एम गेटिंग लेट, आय एम लेट, आय हॅव लेट, आय वॉज गेटिंग लेट अँड द टाइम स्टार्ट नाव. फर्स्ट वन इज द ऑप्शन सिलेक्टेड बाय द ग्रुप बी. बघूया. हां, ग्रुप सी ने पहिला ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे. बघूया. बरोबर आहे. टाळ्या वाजल्या पाहिजे. जोरात टाळ्या. तर ग्रुप सीला पण या ठिकाणी 20 गुणाची प्राप्ती झालेली आहे आणि आनंदित चेहरे यांचे दिसत आहेत. का हसले का?
तर पुढचा प्रश्न ग्रुप सी साठी स्क्रीनवर तयार आहात? मला कंटाळा आला आहे हे वाक्य इंग्रजीत कसे बोलाल? ऑप्शन्स आहेत. आय वॉज बोर्ड, आय एम बोर्ड, आय एम लेझी, आय एम टायर्ड. टाइम स्टार्ट नाउ. सॉरी, बी सिलेक्ट केलेला आहे ग्रुप सी ने. बघूया. बरोबर आहे, बरोबर आहे. या आठवड्यामध्ये जे आपण वाक्य दिलेली होती आणि त्यांचे अर्थ इंग्रजी दिलेली होती त्यावरच आधारित हे प्रश्न आहेत आणि अतिशय छान अभ्यास या ठिकाणी ग्रुप सीने केलेला दिसतोय. बाकीच्यांनी पण त्या ठिकाणी सहभाग घ्यायचा आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न स्क्रीनवर ग्रुप डी साठी. रेडी आहे ग्रुप डी? तू हे करू शकतोस, तू हे करू शकतोस हे वाक्य इंग्रजीत कसे बोलाल? अँड द ऑप्शन्स आर यू डू इट, यू आर डुईंग इट, डुईंग इट, यू कॅन डू इट, यू आर डुईंग इट, यू आर डन. सॉरी, हां. ऑप्शन सी सिलेक्ट केलेला आहे ग्रुप डी ने. बघूया. बरोबर आहे, बरोबर आहे. टाळ्या वाजल्या पाहिजे ग्रुप डी साठी. ग्रुप डी साठी टाळ्या वाजल्या पाहिजे. पुढचा प्रश्न आहे ग्रुप डीला. त्याचा दुसरा प्रश्न या राऊंडमधला. मला एक प्रकारे समजलंय हे वाक्य अनेकदा बोलतोय आपण. हे वाक्य इंग्रजीत कसे बोलाल? ऑप्शन्स आहेत. आय अंडरस्टूड टुडे, आय कॅन अंडरस्टँड, इज इट नियर, आय सॉर्ट ऑफ अंडरस्टूड. ऑप्शन डी परत विचार करण्याची संधी देतोय. ऑप्शन डी सिलेक्ट केलेला आहे. चेक करूया आपण. सॉरी, ऑप्शन डी. ठीक, ऑप्शन डी इज राईट आन्सर. ऑप्शन डी इज राईट आन्सर. टाळ्या वाजल्या पाहिजे ग्रुप डी साठी. तर या ठिकाणी पहिला राऊंड संपलेला आहे आणि पहिल्या राऊंडच्या समाप्तीनंतर ग्रुप डी चे 40 गुण. टाळ्या. ग्रुप सी 40 गुण. टाळ्या. ग्रुप बी सुद्धा आहे 40 गुण आणि ग्रुप ए 20 गुणावर सगळ्यात मागच्या पोझिशनला आहे. वा, छान. टाळ्या वाजल्या पाहिजे सगळ्यांसाठी. आता आपण दुसरा राऊंड खेळणार आहोत आणि या राऊंडचं नाव आहे गेस द पिक्चर. गेस द नेम ऑफ पिक्चर. आय एम गोइंग टू शो यू वन पिक्चर ऑन द स्क्रीन आणि तुम्हाला गेस करायचं आहे की त्या चित्रावर गेस करायचं त्याचं इंग्रजीतलं. यू हॅव टू गेस द नेम ऑफ दॅट पिक्चर इन इंग्लिश. So first and it is a buzzer round, okay? It is a buzzer round. I am going to tell you the rules. Wait a minute. Let me tell you the rules. नियम सांगतोय. या राऊंडमध्ये 8 प्रश्न विचारले जातील. चित्र बघून त्याचे नाव तुम्हाला इंग्रजी ओळखायचं आहे. उत्तर चुकल्यास पुढील संघाला संधी देईल. जो दुसऱ्यांदा बजर दाबेल तो. योग्य उत्तराला 20 गुण. हा बजर राऊंड आहे. उत्तर देण्यास परत किती सेकंदाचा वेळ आहे? परत 15 सेकंदाचा वेळ या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. तर सगळेजण तयार आहात? अरे तयार आहात का? पहिला प्रश्न. विच पीनट? द ऑप्शन्स आर ए peanuts, option B peanuts, and the option C is the peanut. So which option is the correct option? Option B is selected by the group D. Group D. Objections आहेत कुणाचे? No. Let me check. Group B ना? Sorry. Option B. बरोबर. So 20 गुण या ठिकाणी मिळालेले आहेत. पुढचा प्रश्न या राऊंडचा परत सर्वांसाठी अवेलेबल आहे. बजर राऊंड आहे. So your hand should be on the buzzer. Your finger should be on the buzzer. जोपर्यंत ऑप्शन्स येत नाही nobody will press the button. ठीक आहे? ऑप्शन्स. What is this image? प्रश्न आहे. And the options are watermelon, watermelon, watermelon. Group B. B. Any objections? No. Let me check the answer. बरोबर. ग्रुप बी ला या ठिकाणी 20 गुणाची प्राप्ती झालेली आहे. अतिशय उत्स्फूर्तपणे ते खेळत आहेत. विचारपूर्वक खेळत आहेत. नाईस गेम गोइंग ऑन. टाळ्या वाजल्या पाहिजे जरा. अँड द नेक्स्ट क्वेश्चन. आवडणारा फळ आहे. सिजनेबल फळ आहे. पुढचा आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. लेट मी गिव्ह द आन्सर्स फर्स्ट. ऑप्शन्स फर्स्ट. What is this image? The options are, let me check. Custard apple, custard apple, custard apple. Group B. C selected. Any objection? No. Let me check the answer. Exactly. Again, 20 गुणाची प्राप्ती या ठिकाणी झाली. तुम्ही जर मध्येच जर दाबलं ना तर देन काय होईल? माझ्या लक्ष तिकडे जाईल. मला शेवटी चेक बघता येणार. त्यामुळे बी केअरफुल. नेक्स्ट ऑप्शन. हां, वेट अ मिनिट. नेक्स्ट प्रश्न आहे स्क्रीनवर. आपल्याला वी हॅव टू गेस द नेम ऑफ द पिक्चर अँड द करेक्ट स्पेलिंग ऑल्सो. Strawberry option A. Strawberry. The option C is strawberry. Group C. Option C selected by Group C. Let me check. Yeah. Group C ने या ठिकाणी बाजी मारलेली आहे या प्रश्नामध्ये. नेक्स्ट प्रश्न 20 गुणांसाठी स्क्रीनवर. रेडी का? तू काय लिहायला बे? जातो. नेक्स्ट प्रश्न. नेक्स्ट पिक्चर. इट्स अ व्हेरी गुड फ्रूट. देयर इज सम रेड सीड्स इन दॅट फ्रूट. तर अतिशय छान फळ आहे पुढचा. We have to guess the name of this picture with the proper spelling. What is this image? Next options are pomegranate, and the pomegranate. Group B. Times A is the option. Any objections? No objection is here. Oh. Group B ने या ठिकाणी 20 गुणांची कमाई केलेली आहे. विनाकारण लाईट ऑन करू नका. कोणी केलं? Don't do any chuki. Next is a very the next fruit which I am going to show you on the screen is very my favorite fruit. बिकॉज इट्स व्हेरी चीप. स्वस्त असल्यामुळे हा माझा पुढचा फळ जो येणारा फळ आहे तो माझा आवडता फळ आहे. स्वस्त आहे. 20 रुपयात 2 मिळतात आणि म्हणून मला तो फार आवडतो. गरीब माणूस आहे मी त्यामुळे मला हा फळ आवडतो. तुम्हाला माहीत पण आहे कोणता आहे मराठीत? हां, पण नेहमी सांगत असतो मी. सो
show you on the screen. We have to guess the picture, name of the picture. The options are guava, guava, guava. Group B. Options A. Any objection from the any candidates? No. Let me check the A option. Oh. तर या ठिकाणी त्यामुळे बोलू नका एकमेकांमध्ये. लक्ष द्या. पुढचा प्रश्न इट्स व्हेरी गुड नो, आपण जेवताना वगैरे वापरतो त्याला. नेक्स्ट प्रश्न आहे, पिक्चर आहे. इट्स व्हेरी इझी बट लेट मी एक्स, मला बघू द्या की प्रथम बजर कोण दाबतो. द ऑप्शन्स आर लेमन, लेमन, लेमन. ग्रुप सी. B1 is the option selected by the group C. Any objections? No objection. Right answer. तर या ठिकाणी भाऊ तू इकडे लक्ष दे. या ठिकाणी ग्रुप सी ला 20 गुणाची प्राप्ती झालेली आहे. पुढचा प्रश्न आपण याला पूजेमध्ये वगैरे वापरतो. नेक्स्ट पिक्चर जो आहे त्याला स्क्रीनवर आहे, आपल्याला गेस करायचं. द नेम ऑफ द पिक्चर कोकोनट, कोकोनट, कोकोनट. ग्रुप डी, ग्रुप डी. Last what? C is the option selected. Any objections? No. Right. तर in this way we have दुसरा राऊंड समाप्तीनंतर या ठिकाणी 20 गुणांसोबत दुसऱ्या राऊंडमध्ये सगळ्यात मागे आहे ग्रुप ए. त्यानंतर 40 आणि 80 120 गुणांसह ग्रुप बी आहे. ग्रुप सी आहे 80 गुणांवर आणि ग्रुप डी सुद्धा आहे 80 गुणांवर. तर अशा प्रकारे या ठिकाणी आता लीड करत आहे बी ग्रुप 120 गुणांसह. पुढचा राऊंड आहे तिसरा राऊंड, द थर्ड राऊंड, अँड आय एम गोइंग टू टेल यू द रूल्स. ठीक आहे. या राऊंडमध्ये तुम्हाला या राऊंडचं नाव आपण ठेवलेलं आहे मराठी शब्द आणि त्यांचे इंग्रजी अर्थ. या आठवड्याभरामध्ये जे आपण काही शब्द दिले होते त्याचे मी मराठीमध्ये सांगणार आहे नाव आणि तुम्हाला इंग्रजीमध्ये त्याचे नाव विथ द स्पेलिंग, प्रॉपर स्पेलिंग तुम्हाला सांगायचं आहे. रेडी? नो, मायनस नाही, बजर राऊंड आहे त्यामुळे रूल्स सांगून देतो तुम्हाला. या राऊंडमध्ये आपल्याला तुम्हाला 8 प्रश्न विचारले जातील आणि या राऊंडमध्ये तुम्हाला मराठी शब्द देऊन तुम्हाला त्याचे इंग्रजी शब्द सांगायचे अर्थ. उत्तर चुकल्यास पुढील संघाला संधी मिळेल जो बजर दाबेल. योग्य उत्तराला 20 गुणा बजर राऊंड आणि 15 सेकंदाचा वेळ परत या ठिकाणी आहे. पहिला प्रश्न स्क्रीनवर सर्वांसाठी. तयार आहात? बघूया. वाटून घेणे ऑप्शन्स आहेत. आता ज्यांनी बजर दाबलेला आहे आता ऑप्शन देणार नाही. यू हॅव टू टेल मी द स्पेलिंग. मी ऑप्शन दाखवणार नाही. हां, वाटून घेणे. सॉरी, हाँ इसको स्क्रीन उनको दिखाओ बेटा, ते बोलेंगे. हाँ, शेअर SHARE असं इंग्रजी शब्द याला आहे. आपण सिलेक्ट करूया, चेक करूया. राईट आन्सर. ग्रुप बीला या ठिकाणी 20 गुणांची प्राप्ती झालेली आहे आणि असं मला दिसते की अतिशय छान अभ्यास या मुलांनी केलेला आहे. पुढचा प्रश्न स्क्रीनवर ऑप्शन दाखवणार आहे. बन जर बजर दाबला तर त्या ग्रुपला ऑप्शन न दाखवता उत्तर द्यावं लागणार आहे. स्क्रीनवर प्रश्न पुढचा. विभागणे. ग्रुप सी ने बजर दाबलेला आहे. हां, स्पेलिंग DIVIDE असं त्यांनी उत्तर सांगितलेलं आहे. बघूया, ऑप्शन न बघता स्पेलिंग सांगितलं. गुड बॉय. राईट आन्सर. ग्रुप सी ला पण या ठिकाणी 20 गुणांची प्राप्ती झालेली आहे. व्हेरी गुड, आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. तुम्ही छान अभ्यास केलेला आहे. पुढचा प्रश्न, पुढचा शब्द, मराठी शब्द स्क्रीनवर ऑन द स्क्रीन. इट्स व्हेरी गुड शब्द. मातृभाषा. ग्रुप डी. स्पेलिंग सांगावं लागेल. MOTHERTOUNGUNG MOTHERTOUNGE असं ऑब्जेक्शन आलेलं आहे. MOTHERTONGU. लेट मी चेक. एनी ऑब्जेक्शन फ्रॉम एनी अदर? नो. लेट मी चेक द ऑप्शन्स. यांचं होतं MOTHERTOUNGOU. नॉट ऑप्शनमध्ये नाही. यांचं चेक करूया. MOTHERTONGUE. ऑप्शन ए दिसतोय. लेट मी चेक इट. बरोबर आहे. गुड. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. डीपली शब्द वाचलेले दिसत आहेत. गुड. नेक्स्ट प्रश्न स्क्रीनवर. रेडी? अबे रेडी का? अदला बदल करणे या ग्रुप डी ने दाबलेला आहे. लेट मी चेक. स्पेलिंग. स्पेलिंग EX हां A हां G. एनी ऑब्जेक्शन? सॉरी, EXCHANG ऑप्शन्स आहे याच्यामध्ये आणि तो बरोबर आहे. या ठिकाणी ग्रुप डीला 20 गुणाची प्राप्ती झालेली आहे. स्नेहल छान मदत करत आहे या दीक्षा सिद्धीला. छान टाळ्या वाजल्या पाहिजे ग्रुप डीसाठी. पुढचा प्रश्न स्क्रीनवर. रेडी का? अविश्वसनीय. ग्रुप डी ने ऑप्शन न बघता दाबलेला. आता स्पेलिंग सांगावी लागेल तुम्हाला. स्पेलिंग UN B. टाइम 15 सेकंद आहे. BEIL VEL. ऑब्जेक्शन आहेत? हां सर. सॉरी UN हां BEL. नो, दोघांचंही चुकलेलं आहे.
जर माहीत नसेल कॉन्फिडन्स तर बजर आपण शामपणा करू नाही. यू हॅव अ चान्स टू सी द ऑप्शन्स. इट्स अ स्ट्रॅटेजी ऑफ द गेम. यू ऑलरेडी हॅव द सुविधा आहे तुमच्या समस्येची, तर मग काय शामपणा करायची, माहीत तर आहे नाही आम्हाला. सो फर्स्ट सी द ऑप्शन्स. ओके. आणि जरी हिने दाबला तरी तुम्ही म्हणू शकता सर आम्हाला ऑप्शन बघायचा आहे, आम्हाला ऑप्शन्स बघायचे आहेत, अँड देन यू कॅन सिलेक्ट द आन्सर. इट डझंट मीन तिने ऑप्शन न बघता दिलं म्हणजे तुम्ही द्यायचं. यू कॅन प्रेस द बजर अँड और यू कॅन टेल मी दॅट सर आय वॉन्ट टू सी द ऑप्शन. ठीक आहे. सो या प्रश्नाला कोणाचाही मार्क मिळणार नाही. पुढचा प्रश्न. परवानगी. ग्रुप एने ऑप्शन न दाबता त्यांनी उत्तर दिलं आहे. 15 सेकंदाचा वेळ आहे. टाइम अप. ग्रुप बी. हां. PER M हां SSION. Let me check the answer. PERMISSION option is the right answer. गुड. सुमित्राने छान अभ्यास केलेला दिसतो. ग्रुप बी ला या ठिकाणी आय एम प्राऊड ऑफ यू. ग्रुप बी ला या ठिकाणी 20 गुणांची प्राप्ती झालेली आहे. व्हेरी नाईस. पुढचा प्रश्न स्क्रीनवर 20 गुणांसाठीच प्रश्न आहे. प्रश्न म्हणजे काय इंग्रजीमध्ये. ग्रुप बी ऑप्शन हां QU ऑप्शन न बघता उत्तर देतात. हां QU ES हां परत सांगा QU EST हां ON. एनी ऑब्जेक्शन्स. लेट मी चेक. QU EST ION ऑप्शन ए मध्ये दिसतोय. बघूया. इट इज राईट आन्सर. ग्रुप बी इज अ राईट आन्सर. छान. ग्रुप बीने जे गती पकडलेली आहे सुरुवातीपासून ती अतिशय छान आहे. अभ्यास, सातत्य, कष्ट, मेहनत ही त्यांच्या याच्यामध्ये दिसून राहिलेली आहे. पुढचा प्रश्न स्क्रीनवर 2 प्रश्न आहेत परत. या ऑप्शन व्हेरी आम्ही सांगितलेलं आहे, शिकवलेलं आहे, मला माहिती आहे. काव्य, कविता ऑप्शन न बघता. हां नो यू हॅव प्रेस द बटन बिफोर द ऑप्शन्स आय टेल. यू हॅव द चान्स टू सी द ऑप्शन्स. ओके. तुम्ही म्हणू शकता आम्हाला ऑप्शन बघायचं. स्टोरी. टाइम अप. ग्रुप डी ऑप्शन बघायचे आहेत. पोएट्री. विच ऑप्शन. ऑप्शन बी. तू काय बोलतोय. राईट आन्सर. या ठिकाणी ग्रुप डीला आपण 20 गुण देणार आहोत. देअरफॉर सी ऑप्शन तुम्ही बघू शकता. नेक्स्ट. या ठिकाणी हा राऊंड संपलेला आहे आणि राऊंड संपल्यानंतर मार्क या ठिकाणी सांगतोय 20 गुणांसह ग्रुप ए परत त्या ठिकाणी आहे. ग्रुप बी 200 गुणावर आहे. ग्रुप सी 100 गुण आणि ग्रुप डी 120 गुण या ठिकाणी. तर परंतु अजूनही संधी आहे. अगेन 1 राऊंड इज देअर. 4th राऊंड. रेडी. श्वास घ्या. ब्रीद इन अँड ब्रीद आउट. ब्रीद इन अँड ब्रीद आउट. तर पुढचा 4th राऊंड. या राऊंडला आपण या ठिकाणी खेळणार आहोत आणि या राऊंडचे नियम मी या ठिकाणी सांगणार आहे. या राऊंडमध्ये 8 प्रश्न विचारले जातील. किती. उत्तर चुकल्यास पुढील संघाला संधी. योग्य उत्तराला 20 गुण. हा सुद्धा बजर राऊंड आणि 15 सेकंदाचा पहिला प्रश्न. तुम्हाला एक पिक्चर दाखवणार आहोत अँड यू हॅव टू फाइंड आउट व्हॉट. फाइंड आउट एनी 2 नाउन्स इन दिस पिक्चर. नो ऑप्शन्स आर देअर. 2 नाउन्स फ्रॉम दिस पिक्चर. फर्स्ट ग्रुप डी. प्लेस. हां नो आय डिडंट टोल यू द ग्रुप नाउन्स. मला पर्टिक्युलर नाउन पाहिजे. गार्डन. ओके. सो मेनी नाउन्स आर हियर. चिल्ड्रन. हां नेक्स्ट. डॉग. Ball. Okay, I want only 2 1. Let me check. There ball, bag, boys are there. Boy, yes. Girl is there. Okay, bench is, dog is there. Yeah, options are there. So I will give you the 20 marks to this group. ठीक आहे. 20 मार्क्स ग्रुप डीला मी या ठिकाणी देणार आहे. नेक्स्ट प्रश्न स्क्रीनवर या ठिकाणी विचार करून उत्तर द्यायचं आहे. इन दिस पिक्चर हाऊ मेनी ॲक्शन्स वर्ड्स आर हिअर इन दिस पोएम. द पोएम इज देयर. ग्रुप ए. ॲक्शन वर्ड्स. फास्ट. ब्रश 1. टाय 2. वॉश 3. 4 5 6 7 and rest full up 8. लेट मी चेक द आन्सर. राईट आन्सर. ग्रुप एने या ठिकाणी आपली परत खातं उघडलेलं आहे. 20 आणि 40 गुण त्यांचे झालेले आहेत. पुढचा प्रश्नामध्ये ऑप्शन्स आहेत. द ऑप्शन्स आर देअर. लेट मी टेल यू. सो डोंट बी रश. काही करू नका. फर्स्ट सी द ऑप्शन्स. ऑप्शन्स आर देअर. सो डोंट बी रश. द क्वेश्चन इज हिअर. अ caterpillar can. Let me give the answers. Crawl. Walk. Group D. Crawl is the answer given by Group D. Right. Group D ने परत आपली मुसंडी मारण्यास सुरुवात केलेली आहे. The next picture, let me show you on the screen. A rabbit can. Which action word is suitable here? Options. You want option or not? Swim. Hop. Group B. Hope is any objection? No. Right. ग्रुप डी बीला परत 20 गुणाची प्राप्ती या ठिकाणी झालेली आहे. अँड द नेक्स्ट
picture is a very favorite of mine. I like to see that animal. The next picture is here, and I'm going to give you. First listen or see the question first. A fish can. Which action word is here? Options. Swim. Hop. Option A. Group is swim. Let me check the answer here. Right. तर नेक्स्ट प्रश्न पिक्चर व्हेरी गुड, वेल ट्राईड, छान प्रयत्न केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, स्क्रीनवर चित्र दिलेलं आहे. अँड अ कॅट कॅन डॅश अ ट्री. विच ॲक्शन वर्ड? विदाउट टेलिंग मी द ऑप्शन्स, डोंट प्रेस द बटन. जम्प, क्लाइंब. ग्रुप सी. क्लाइंब इज द ऑप्शन. एनी ऑब्जेक्शन? नो. राईट आन्सर. 20 marks here achieved by the group C. The next picture is on the screen. The boy is here, one cat, dog is there, and he's doing something. A dog can dash a ball. Which action word is suitable here? Jump, catch. Group D. Catch is the option selected. Right answer. Group D. Slowly group B च्या पाठीमागे लागलेला आहे. And the next picture on the screen. The penguin is here and they are doing something. A penguin can dash on a snow. Which action word is suitable here? Slide, swim. Group B. Slide is selected. Sorry, slide. Slide is the right answer. टाळ्या वाजल्या पाहिजे. ग्रुप बी ला अतिशय छान खेळताय आणि हा राऊंड या ठिकाणी संपलेला आहे. तर आफ्टर दिस राऊंड, फोर्थ राऊंड, 20 60 मार्क्स ऑफ ग्रुप ए, 240 मार्क्स ग्रुप बी, 120 ग्रुप सी, and 180 मार्क्स ऑफ द ग्रुप डी. 180 मार्क्स आर हिअर गिवन टू द 1 2 3 60 आणि 20. तर अशा प्रकारे या ठिकाणी 60 गुणांची तफावत ग्रुप बी आणि ग्रुप डी मध्ये आहे. 120 गुणांसह ग्रुप ए सुद्धा सी सुद्धा आहेच मागे. 5वा राऊंड या ठिकाणी आपण खेळणार आहोत. 5व्या राऊंडचे नियम सांगतोय. या राऊंडमध्ये 4, अरे रोको जरा, या राऊंडमध्ये 4च प्रश्न विचारणार आहे. बजर राऊंड आहे आणि उत्तर चुकल्यास परत बजर दाबणारा पुढील संघ. या पहिलाच भाग असल्यामुळे मी निगेटिव्ह मार्किंग ठेवलेली नाही आहे. आता या ठिकाणी योग्य उत्तराला आपण 30 गुण देणार आहोत आणि परत नो ऑप्शन्स आर हिअर. यू हॅव टू टेल मी द आन्सर विथ द प्रॉपर स्पेलिंग. ओके, विथ करेक्ट स्पेलिंग. आय एम गोइंग टू शो यू वन पिक्चर ऑन द स्क्रीन अँड यू हॅव टू गेस द नेम ऑफ दॅट पिक्चर. स्क्रीनवर पुढील पिक्चर. व्हॉट इज दिस इमेज? ग्रुप डी ला आपण संधी देणार आहोत. स्पेलिंग PRINTER. एक्झॅक्टली राईट आन्सर. नाही आता कुठे आहे? त्याने नाही बघितलं, त्याने इथं सांगितलं. 30 गुण मिळालेले आहेत या ठिकाणी. पुढचा प्रश्न स्क्रीनवर तुम्हाला बी दिसलं होतं ना, मग आपण दाबायचं. संधी हुकली. पुढचा प्रश्न स्क्रीनवर. व्हॉट इज दिस इमेज? ग्रुप सी. स्पेलिंग PROJOCTER. ऑब्जेक्शन आलेला आहे. हां परत PROGECTOR. एनी ऑब्जेक्शन? हां ग्रुप बी. ER. हां ओके, लेट मी चेक. हां परत एकदा. CTOR. लेट मी चेक. गिवन द आन्सर PROJECTOR. राईट आन्सर. दीक्षाने राईट आन्सर दिलेला आहे. ग्रुप बीला 30 मार्काची संधी मिळालेली आहे. अति शहाणा त्याचा बैल रिकामा. हां जम्बलिंग झाले. इथं स्किल पाहिजे ना, इथे स्किल आहे. गुड, दीक्षा इज गुड. टाळ्या वाजवा सुमित्रा. गुड. नेक्स्ट. व्हॉट इज दिस इमेज? नाही. हां व्हॉट इज दिस इमेज? ग्रुप बी. बघू ना. हां स्पेलिंग. सॉरी. हां FLOWER. राईट आन्सर. 30 गुण. ऑब्जेक्शन नाही ना कोणाला. पुढचा प्रश्न स्क्रीनवर. व्हॉट इज दिस इमेज? ग्रुप बी. चिकन. CHIKEN. ग्रुप बी ने ऑब्जेक्शन दिला. CHICKEN इज द राईट आन्सर गिवन बाय द ग्रुप बी. 30 गुण या ठिकाणी मिळणार आहे. अँड या ठिकाणी आपण आता कोण जिंकलेला आहे याची घोषणा करणार आहोत. तर 80 गुणसह ग्रुप ए आहे X, ग्रुप बी आहे 300 गुणावर ग्रुप बी आहे आणि 120 गुणावर ग्रुप सी आहे आणि 240 गुणांवर ग्रुप डी आहे. आणि अशा प्रकारे प्रथम क्रमांक मिळवून या ठिकाणी जिंकलेले आहेत कोण? या ठिकाणी ग्रुप बी जिंकलेला आहे आणि आपण त्यांचं टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करणार आहोत. तर आजचे जे विनर आहेत स्क्रीनवर आपण त्यांची घोषणा केलेली आहे. टीम बी या ठिकाणी आज विनर आहे आणि सगळ्यांकडून त्यांना प्रोत्साहन म्हणून जरा टाळ्या वाजवल्या पाहिजे. अतिशय छान खेळलेले आहेत. मला सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये दिसलं, एक जण सोडलं तर.
तर आणि सगळ्याच ग्रुपमध्ये मला सगळ्यांचं थोडं कॉन्ट्रिब्युशन दिसलं, पण काही मुलींनी मुलांनी काही चांगलाच अभ्यास केलेला दिसतोय आणि ही फार चांगली गोष्ट आहे. पुढे आपल्याला इस्रोसाठी जी स्पर्धा खेळायची आहे इंग्रजीवर आधारित, त्यामध्ये ही एक तयारी आहे आपली आणि जर तुम्ही खेळले व्यवस्थित तर तुम्हाला त्या ठिकाणी जायला संधी मिळणार आहे. तर हा पहिला यावेळी मी सोपं राऊंड ठेवलेले आहेत, पण पुढे येणारे जे राऊंड्स आहेत ते कठीण असणार आहेत. तर पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला टीम बीला मी सर्व टीमलाच शुभेच्छा देतो. जिंका आणि भरपूर बक्षीस मिळवा.